केंद्र सरकारनं तर पत्र दिलं, मात्र राज्य सरकार आता या सगळ्यावरनं घुमजाव करतंय, पण मरण मात्र शेतकऱ्याचं आहे. या सगळ्याच्या अनुषंगानं आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत सध्या शेतकरी नेते अजित नवले सर आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये. अत्यंत खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा हा शेतकऱ्यांसाठी. खरं तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा आपण पाहिलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला सुद्धा काही अंशी विदर्भात गाजला होता. विरोधी पक्षांनी खास करून हा मुद्दा प्रचारात आणला होता. पण त्याच वेळेला केंद्र सरकारनं एक पत्र दिलं आर्द्रता निकषाच्या अनुषंगानं आणि याच कुठेतरी पत्रानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल की काय असं वाटलं. पण हा दिलासा नंतर नाहीसा झाला. याचं कारण म्हणजे राज्य सरकारनं या सगळ्यावरनं घुमजाव केलं. काय नेमकं सर वाटतं आपल्याला सुरुवातीला लोकशाही मराठीच्या रिपोर्टवर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत? मुळात गेले अनेक दिवस राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडावा अशी भीषण परिस्थिती आहे. प्रत्येक जण निवडणुकीच्या राजकारणात आहे. आचारसंहिता होती, त्याच्यामुळे आचारसंहितेचा बहाणा केला जात होता आणि आता सरकार स्थापनेचा गोंधळ आपण पाहिला. पूर्ण बहुमत मिळालं असताना सुद्धा मुख्यमंत्री कोण करावा यावरून सगळी नाटकं आपण सगळ्यांनी पाहिली. आणि आता कृषी मंत्री नाहीये, सहकार मंत्री नाहीये, पणन मंत्री नाहीये. आता आपल्याला त्याची वाट पाहायची आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण पाहतोय की एक प्रकारे संपूर्ण दुर्लक्ष खरीपातल्या सगळ्याच पिकांच्या खरेदीकडे झालेलं आहे. विशेषतः सोयाबीन सारखं पीक जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पीक आहे, ज्याच्यावर महाराष्ट्राच्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संबंध वर्षभराची चालते, त्याच्याबाबत एक दाना भी खरीदे बिना नहीं रहेगा असं आश्वासन देशाच्या पंतप्रधानांनी आणि शिरस्ते नेत्यांनी दिलं असताना एक दाना सुद्धा खरेदी होणार नाही अशा प्रकारची जर व्यवस्था असेल तर यापेक्षा दुर्दैव मुळीच कोणतं असू शकत नाही. राज्य सरकारवर केवळ हा दोष देऊन चालणार नाही, कारण मूळतः खरेदीची सबंध यंत्रणा ही केंद्र सरकारच्या वतीनं हस्तक्षेपित केली जाते. आधारभाव त्यांच्या वतीनं ठरवला जातो. मोदी की गॅरंटी म्हणून तुम्ही आधारभाव जाहीर करता आणि केंद्र सरकार का जुमला असा अनुभव जर आम्हाला येणार असेल तर राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार याला जबाबदार आहे. दोघांनीही लक्ष टाकावं आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन आधारभावापेक्षा जास्त किमतीने खरेदी करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी स्वाभाविकरित्या शेतकरी करतायत. ती अत्यंत रास्त मागणी त्यांची आहे. नवले सर, हाच फक्त चुनावी जुमला होता असं वाटतं? एकीकडे कुठेतरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा प्रचारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आणला गेला आणि तो मुद्दा जेन्युइनली आहे, खरोखरच तो मुद्दा आहे. शेतकऱ्यांचं नुकसान पण होतं या सगळ्यामध्ये. पण कुठेतरी चुनावी जुमला म्हणूनच याचा वापर झाला असं वाटतं? काही वेगळं कारण असू शकतं असं वाटतं? तेच मुख्य कारण आहे. आपण बघा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कधी नव्हे ते एक वोट बँक म्हणून समोर आला आणि कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये जी नाराजी होती ती मतपेटीमध्ये परिवर्तित झाली. दूध उत्पादक पट्ट्यातली दूध उत्पादकांची नाराजी ही मतपेटीत परिवर्तित झाली आणि त्याचा परिणाम म्हणून मोठा झटका हा लोकसभेला बसला. तो बसू नये म्हणून जे करेक्टिव्ह मेजर्स घ्यायचे होते त्याचा भाग म्हणूनच सोयाबीनला आश्वासन दिलं गेलं, कापसाला आश्वासन दिलं गेलं आणि दुधाला तात्पुरतं अनुदान दिलं गेलं. चुनाव एकदा झाला, आमची मतं एकदा आमच्याकडून काढून घेतली की मग वाऱ्यावर सोडून दिलं जातं. हाच अनुभव परत एकदा दुर्दैवानं शेतकऱ्यांना आला. शेतकरी दुर्दैवानं भोळे आणि प्रामाणिक असतात. त्यांना वाटलं की आता एक दाना भी खरीदे बिना नाही रहेगा आणि 6,000 रुपये मिळणार, त्यामुळे हा मोठा दिलासा वाटला आणि म्हणून भरभरून शेतकऱ्यांनी मतं दिलेली आपण पाहिली. परंतु आज प्रत्यक्षात आम्ही काय पाहतोय, एकदा आमच्याकडून जे काढून घ्यायचं होतं ते काढून घेतल्यानंतर आम्ही मेलो की जगलो हे पाहायला आता कोणालाही वेळ नाही. कोणाला मुख्यमंत्री व्हायचंय, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचंय, कोणाला मलाईदार खाते मिळवायचे, त्यासाठी सारख्या वाऱ्या दिल्लीच्या चालू आहे. परंतु एक वारी या सगळ्यांनी सोयाबीनचं दिलेल्या आश्वासनाबद्दल केली का हो दिल्लीची? नाही केली. एक वारी कापसाबद्दल तुम्ही काय आश्वासन दिलं होतं त्याबद्दल केली का? नाही केली. दुर्दैवानं केवळ सरकारच नाही, महाविकास आघाडीचं काय चाललंय, विरोधी पक्षांचं काय चाललंय, त्यांची जबाबदारी आहे की नाही या सगळ्यात आवाज उठवण्याची, त्यांची आमची बाजू मांडण्यासाठी. त्यांच्यावर विरोधी पक्ष नेते म्हणून जरी आज नसले तरी पण विरोधक म्हणून त्यांना सुद्धा मतं मिळालीत ना. 30-35% मतं महाविकास आघाडीला या महाराष्ट्रामध्ये मिळाली आहे. त्यांचे नेते काय करतायत? झालं असेल पराभव, परंतु ह्या शेतकऱ्यांची बाजू घेण्याचं उत्तरदायित्व हे विरोधी नेत्यांवर सुद्धा आहे. ते सुद्धा गपचूप बसलेले आपल्याला दिसत आहेत. मतदानाच्या वेळी भाषण करताना तुम्हाला सोयाबीनचा मुद्दा लागतो, तुम्हाला मतं मागण्यासाठी सोयाबीनचा मुद्दा लागतो, पण आज ज्यावेळी आमचा खरीप हंगाम संपून चाललाय त्यावेळी ना सत्ताधाऱ्यांना जाग येते, न विरोधकांना जाग येते. शेतकरी संघटना म्हणून आणि तुमच्यासारख्या वृत्तवाहिन्या अपवाद आहेत. बहुतांशी वृत्तवाहिन्यांचं सुद्धा काय चाललंय तुम्ही बघा, बाकीचेच मुद्दे चर्चेत आहे. तुम्हाला सलाम आहे की तुम्ही आमचं कमीत कमी दुखणं
हे चव्हाट्यावर मांडण्यासाठी कार्यक्रम तरी केला. हो. बाकीच्यांना तेवढे सुद्धा करण्याची आवश्यकता वाटलेली नाहीये. कुणाच्या आधारावर शेतकऱ्यांनी जगायचं? आत्महत्या वाढणार नाही तर काय होणार? हम्म. नैराश्यात आम्ही सगळे जाणार नाही तर काय होणार? हम्म. आणि म्हणून सरकार, विरोधी पक्ष आणि प्रसार माध्यम सर्वांनाच विनंती आहे की या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघा, अन्यथा मोठ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवानं होतील. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं विचारायचा आहे की हा मुद्दा ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अत्यंत महत्त्वाचा बनवला गेलेला होता, त्यावेळेला तुम्ही जसं मगाशी म्हणालात की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा किंवा जे विरोधक आहेत त्यांनी सुद्धा याला जितकं महत्त्व द्यायला हवं तितकं महत्त्व दिलं असं तुम्हाला वाटतं का? आणि या पुढच्या काळात सुद्धा आता उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात देखील होतीये, हा मुद्दा खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा. हा मुद्दा विरोधक विधिमंडळामध्ये उचलतील का? आणि आत्ताचं जे सरकार आहे जे आता येऊ घातलंय, म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तर आहेत, मात्र इतर मंत्रिमंडळ जे आज कळणार आहे आपल्याला, आज शपथविधी सोहळा होणार आहे त्यांचा, त्यानंतर जे नवीन कृषी मंत्री येतील त्यांच्याकडे या सगळ्याचा पाठपुरावा करण्याच्या अनुषंगानं नेमकं काय काय करता येऊ शकतं असं वाटतं? मुळात विरोधी पक्ष जे आहेत ते महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलेले होते. लोकसभेत महाविकास आघाडी म्हणून ते निवडणुकीला सामोरे गेले, विधानसभेत सामोरे गेले. पराजयाला मात्र महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाण्याची क्षमता आणि शक्यता मला आज तरी दिसत नाहीये. हे दुर्दैव आहे. निवडणुकीनंतर खरं तर त्यांनी एकत्र येत परत प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हवी होती. शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंड्यावर आणण्यासाठीचं त्यांचं जे उत्तरदायित्व आहे ते निभावणार आम्ही, अशा प्रकारे शेतकऱ्यांना आश्वस्त करणं आवश्यक होतं. आणि त्यानंतर आता जी काही रणनीती त्यांना आखायची आहे, ह्या सबंध सभागृह जे चालेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, श्रमिकांचे प्रश्न अजेंड्यावर कसे येतील याची रणनीती सगळ्यांनी मिळून आखायला पाहिजे होती. दुर्दैवानं तसं दिसत नाही. हे वेगळे वेगळे जाऊन भेटतायत मुख्यमंत्र्यांना आणि सभागृहामध्ये आपल्याला विरोधी पक्ष नेता मिळेल का, आपल्याला काही दुसरं मिळेल का, यासाठी वेगवेगळी लॉबिंग करताना आम्हाला दिसतायत. हे सगळा महाराष्ट्र पाहतोय आणि हे दुर्दैवी आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मागे महाविकास आघाडी म्हणून, विरोधी पक्ष म्हणून आम्ही ठामपणाने आहोत. आत्महत्या करू नका, निराश होऊ नका, आम्ही तुमच्यासाठी लढू, अशा प्रकारचा विश्वास हा खरं तर महाविकास आघाडीने सबंध जनतेला देण्याची आवश्यकता आहे. ते होताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे. सरकारच्या बद्दल सुद्धा आपण बघा, मंत्रिमंडळाच्या बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे, मात्र त्यातून सुद्धा सावरून मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री राज्याला मिळालेले आहेत, त्यांनी सोयाबीनच्या प्रश्नाच्या बद्दल हस्तक्षेप करायला आवश्यक होता. शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपचे जे शेतकरी नेते आहेत, सदाभाऊ खोत आहेत, पाशा पटेल आहेत, यांची आता जबाबदारी आहे ना. त्यांनी भाषण केली महाराष्ट्रभर, सांगितलं सोयाबीनच्या बद्दल आम्ही असं करू, कापसाबद्दल असं करू, ऊसाबद्दल असं करू. जा आता दिल्लीच्या सरकारकडे आणि दिलेला शब्द त्यांना पाळायला लावा. नसेल पाळत तर त्यांच्या बंगल्यात जाऊन बसा. परंतु उत्तरदायित्व तुम्हाला आता टाळता येणार नाही. सरकारला टाळता येणार नाही, मतं ज्यांनी मागितली त्यांना टाळता येणार नाही आणि विरोधी पक्षांना सुद्धा टाळता येणार नाही. अर्थातच किसान सभा आणि शेतकरी संघटना यांना सुद्धा हे उत्तरदायित्व टाळता येणार नाही. आम्ही रणांगणात असू, परंतु इतरांची सुद्धा ती जबाबदारी आहे, त्यांनी ती शेतकऱ्यांच्या बाजूने घेतली पाहिजे, असं आपल्या माध्यमातून नम्रपणाने मला अधोरेखित करावं वाटतं, सांगावंसं वाटतं. सर, सोयाबीनच्या आर्द्रतेचा तर विषय होताच, म्हणजे आपण आता ज्या मुद्द्यावर सातत्यानं बोलतो आहोत तो मुद्दा सोयाबीनच्या आर्द्रतेच्या निकषावरचा तर आहेच, मात्र हमी भावाचा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जवळपास 4,892 रुपये प्रति क्विंटल इतका हमी भाव आहे, पण खुल्या बाजारात तर त्याही पेक्षा कमी दर शेतकऱ्यांना दिला जातोय. म्हणजे एकीकडे हमी भावाविषयीचा तर जो एकंदरीत निर्णय घेतला गेलेला आहे त्याची अंमलबजावणी होणं, शेतकऱ्यांपर्यंत खरंच तितके पैसे मिळतायत का प्रति क्विंटल सोयाबीनला जितका हमी भाव आहे तितका, हा सुद्धा मुद्दा आहे. आर्द्रतेच्या या निकषांसोबतच हमी भावाचा मुद्दा पण तितकाच महत्त्वाचा नाही वाटत? नक्कीच महत्वाचा आहे. आर्द्रतेचा मुद्दा यासाठी महत्वाचा आहे की सोयाबीन ज्यावेळी आपण काढतो, आता सगळी जी लाट आहे एक प्रकारे थंडीची, त्यामुळे सोयाबीन लवकर वाळत नाही आणि लोकांना तातडीनं पैसा आवश्यक असतो. त्यावेळी सोयाबीनची आर्द्रता जास्त आहे, याच्यामुळे त्या ठिकाणी सरकारी खरेदी नाकारली जाते. शेतकऱ्यांनी आपला माल नेला तो परत केला जातो, रिजेक्ट केला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तो विकणं हे अशक्य होऊन बसतं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सोयाबीनच्या आर्द्रतेमध्ये काही प्रमाणामध्ये वाढ ही स्वीकारलीच गेली पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांनी शब्द दिला ना, त्याच्यावर मतं मागितली ना, मग त्याप्रमाणे आता बोले तैसा चाले असं वागा आणि सोयाबीनमध्ये मॉइश्चरच्या या सगळ्या निकषामध्ये जी सूट दिलेली होती त्याच्यानुसार सोयाबीन खरेदी करा, ही आमची मागणी राहणार आहे. दुसऱ्या बाजूला हमी भावाच्या बद्दल 4,892 रुपयाचा हमी भाव तुम्ही सोयाबीनसाठी दिला. उत्पादन खर्च पाहता आणि ज्या प्रकारची उत्पादकता देशामध्ये आहे त्याचं कंपॅरिझन आंतरराष्ट्रीय बाजाराशी करता तो भाव सुद्धा खरं तर आम्हाला परवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैव असं आहे की तो तर मिळत नाहीच,
त्याच्या खाली आमचे भाव गेलेले आहेत. ज्यावेळी आमचा भाव सोयाबीनचा 11,000 रुपयापर्यंत पोहोचला होता, हेच केंद्रातलं सरकार होतं ज्यांनी तातडीने पोल्ट्री इंडस्ट्रीच्या हितासाठी हस्तक्षेप केला आणि परदेशातून जीएम सोयाबीनचा आयात करून सोयाबीनचे भाव 11,000 वरून 8,000, 7,000, 6,000, 5,000, 4,000 रुपयापर्यंत पाडले. ज्यावेळी आम्हाला 2 रुपये मिळतात त्यावेळी जितक्या तत्परतेनं तुम्ही बाहेरून सोयाबीन आयात करून हस्तक्षेप करता, ज्यावेळी आमचे भाव पडतात त्यावेळी तुमचा हा हस्तक्षेप पुढे जातो. या वेदना शेतकऱ्यांच्या पोरांना अत्यंत त्रासदायक अशा रीत्या छळत असतात आणि म्हणून आम्हाला सांगणं आहे की अरे जाऊ द्या, तुम्ही 11,000, 12,000 नाही देऊ शकत, 6,000 तुम्ही म्हटले ते तरी द्या. किमान मोदी की गॅरंटी म्हणून 4,892 म्हणाले ते तरी द्या आणि त्यासाठी हस्तक्षेप करा, सरकारी खरेदी करा आणि फार मोठी रक्कम लागणार नाहीये. जितका प्रचंड पैसा मतं विकत घेण्यासाठी एका मतदारसंघामध्ये तुम्ही ओतला, त्या तुलनेत सोयाबीनची खरेदी करण्यासाठी तेवढा पैसा लागणार नाहीये. त्यामुळे मोदी की गॅरंटी तुमचा शब्द तुम्हाला पाळायचा असेल तर ती खरेदी करा. एक दाना भी खरेदी बिना नाही रहेगा हे तुमचं जर वाक्य असेल तर पंतप्रधानांची जी इब्रत आहे, ते वाक्य पाळण्याची जी इब्रत आहे ती राखण्यासाठी तरी हस्तक्षेप करा, असं दुर्दैवानं आम्हाला म्हणावंसं वाटतंय. सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे विदर्भात तर सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन त्याचं घेतलं जातं, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र मराठवाड्यातल्याही अनेक जिल्ह्यांमध्ये खास करून सोयाबीनचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जातं. नांदेडचाच आपण विषय जर घेतला तर 4.5 लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. उत्पादन तर त्या अनुषंगानं आलंच असेल, पण गेल्या काही वर्षात आपण सातत्यानं पाहतो आहोत अतिवर्षणाचा मुद्दा आहे, अतिवृष्टीचा मुद्दा आहे, काही वेळेला अवर्षणाचा देखील मुद्दा आहे. ज्या दोन्ही परिस्थितींमध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलंच आहे. बरं, 2014 पासनं आजपर्यंत हा सगळा दर जो आहे हमीभावाच्या दृष्टीनं तो 4,000च्या आसपासच राहिलेला आहे, फार काही त्यापुढे गेलेला नाही, खाली नाही आला. ही एक चांगली बाब म्हणायला लागेल, पण 4,000च्या आसपासच राहिलाय. पण जो काही उत्पादन खर्च या शेतकऱ्यांना या सगळ्या सोयाबीनच्या पेरणीच्या दरम्यान लागतो, त्यानंतरच्या गोष्टींमध्ये लागतो, तो उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही, अशी सुद्धा अनेक वेळेला परिस्थिती आहे. नांदेडमध्ये तर काही शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन रस्त्यावर चक्क ओतला, आंदोलन सुद्धा केलं. या सगळ्या अनुषंगाने काय वाटतं, म्हणजे मराठवाड्यात सुद्धा प्रश्न तितकाच गंभीर आहे? सरकारच्या सर्वच धोरणांमुळे शेतीमालाचे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. जीएसटी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत, वेगवेगळे कर लावण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचं बियाणं आहेत, खतं आहेत, अवजारं आहेत, मशागतीचा खर्च आहे, वाहतुकीचा खर्च आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याचा सरळ परिणाम आमच्यावर होतोय, विजेच्या बाबतीमधला परिणाम होतोय आणि यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च एकीकडे वाढतोय. दुसऱ्या बाजूला उत्पादकता घटते आहे. तुम्ही आता उल्लेख केला, नैसर्गिक जे काही सगळे आपत्ती येत आहेत, ग्लोबल जे काही सगळे इफेक्ट्स वातावरणावर होत आहेत, त्याचा परिणाम म्हणून ह्यावेळी मोठ्या प्रमाणात अवेळी पाऊस झाला. त्याच्यामुळे सोयाबीनची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त झाली. कमरे एवढं सोयाबीन आमच्या भागामध्ये वाढलं आणि शेंगा लागल्या नाहीत, ही वाईट परिस्थिती उद्भवली. त्याचा परिणाम उत्पादकता घटते आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढतोय, उत्पादकता घटते आहे आणि तिसऱ्या बाजूला सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. असं तिहेरी संकट सोयाबीन उत्पादकांवर आणि इतर पिकांवर सुद्धा येत आहे. त्यामुळे शेतीचं संकट जे आपल्याला टॅकल करायचंय, तर ह्या तीनही बाबतीमध्ये आपल्याला हस्तक्षेप करावा लागेल. एकीकडे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मजबूत अशी पावलं टाकावी लागतील. दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना संरक्षण देणारी पीक विमा योजना आणि निसर्गाचा उत्पादकतेवर जो वाईट परिणाम होतोय ते रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करून चांगले बियाणं बाजारात आणणं आणि तिसऱ्या बाजूला आधार भावाचं संरक्षण देऊन शेतकऱ्यांना एक प्रकारे किमान त्याचं उत्पादन खर्च निघून 50% नफा त्याला मिळेल, त्याचं जीवन त्याच्यावर चालवता येईल, अशा प्रकारची घोषणा आणि अशा प्रकारची धोरणं ही केंद्र सरकारला घ्यायला पाहिजे. केवळ लाडक्या योजना आणायच्या आणि त्यातून मताची बेगमी मिळवायची आणि सत्तेवर जायचं, असंच ते करत राहिले तर शेती संपेल, शेतकरी संपेल आणि देशाचं एक प्रकारची स्वायत्ता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे बाता करायच्या आत्मनिर्भरतेच्या, परंतु शेतकऱ्याला अशा प्रकारे गळीत गात्र करण्याची धोरणं घेतली तर एकंदरीतच संबंध व्यवस्था ही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. जाता जाता आपण मगाशी बोलताना अनेक मुद्द्यांचा उल्लेख केलात. हे उपाय दीर्घकालीन असू शकतात का, कायमस्वरूपी असू शकतात का, जेणेकरून फक्त सोयाबीन उत्पादक शेतकरी नाही तर इतर पिकं घेणारी जी शेतकरी आहेत त्यांना सुद्धा या संदर्भात काहीतरी दिलासा मिळू शकेल आणि नैसर्गिक घटक आहेत ज्या घटकांचा काही नियंत्रण नाही कुठल्या गोष्टींवर, ज्यामुळं शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान सहन करावं लागतं आणि ज्या पद्धतीनं आता काळ सरत चाललाय, अनेक गोष्टी बदलत आहेत, खर्च वाढतोय, या सगळ्याच्या अनुषंगानं हे तुम्ही आता जे उपाय सांगितले ते दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी स्वरूपाचे उपाय असू शकतात असं वाटतं का? नक्कीच आहेत.
तत्कालीन उपाय हा आहे की तुम्ही तातडीने आता शेतात असलेलं सोयाबीन शेतकऱ्यांचं खरेदी करून दिलासा द्या आणि त्यातून शेतकऱ्यांना काही रिलीफ मिळेल. दीर्घकालीन उपायाच्या बाबत मी आता हे 3च मुद्दे सांगितले. उत्पादन खर्च कमी करा, उत्पादकता घटते आहे त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या बद्दल जे नैसर्गिक आपत्ती आहे त्याच्याबद्दल चांगली बियाणं संशोधन करून ती आणा आणि पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची करा. आणि तिसरा मुद्दा सांगितला की किमान आधार भावाचं कायदेशीर संरक्षण द्या. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं की कायदेशीर संरक्षण शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये दिलं पाहिजे. हो. हे दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता आहे. पण सरकार काय करतंय? सरकारला हे मूलभूत उपाय करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. सरकारला कायदे आणायचे आहेत आणि सबंध शेती ही कॉर्पोरेट कंपन्यांना बहाल करून टाकायची आहे. जे काय तुम्हाला शेतीचं करायचं ते कॉर्पोरेट कंपन्यांनी करावं. आम्ही फक्त सत्ता भोगणार अशा प्रकारची मानसिकता दुर्दैवानं सरकारची आहे. ती बदलवण्यासाठी लोकांचा जनरेटा आणि माध्यमांची सुद्धा साथ ही आपल्याला उभी करावी लागेल आणि त्यातून हे मूलभूत उपाय शेतकऱ्यांच्या बद्दल कसे होतील यासाठी मोठा जनसंघर्ष आणि जनरेटा हा भावी काळामध्ये आपल्याला उभा करावा लागेल. सर्वांच्या साथीनच ते शक्य आहे. तुम्ही मदत करताय त्याबद्दल आभार. विरोधी पक्षाने सुद्धा त्याबद्दल उतरलं पाहिजे. सत्तेत असणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सुद्धा याबाबत ठोसपणाने भूमिका घेतली पाहिजे. ठीक आहे सर, विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेतात हे आपल्याला उद्यापासून कळेलच. मात्र लोकशाही मराठीच्या वतीनं हे मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की शेतकऱ्यांचा आवाज लोकशाही मराठी सातत्यानं बनत राहिलेला आहे, सर्वसामान्यांचा आवाज बनत राहिलेला आहे आणि यापुढे सुद्धा लोकशाही मराठी आपली ही जी भूमिका आहे कायम ठेवणार आहे. सर्वसामान्यांचं हे चॅनल आहे, लोकशाही मराठी या चॅनलचं नाव आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज सातत्यानं हे चॅनल बनतच राहणार आहे. नवले सर, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.